आज हिंगणगाव, सासवड, आदरकी या फलटण तालुक्यातील सर्व मायबाप बंधू भगिनी, वारकरी, टाळकरी, माळकरी, कीर्तनकार या ठिकाणी आज सर्वांना एकत्रित आणण्याचं काम सकाळ या समूहाने केलं आहे. सकाळच्या माध्यमातून तो फॅमिली गाईड नावाचा उपक्रम आपण या ठिकाणी राबवला. अतिशय सुंदर असा उपक्रम आपण या ठिकाणी राबवलेला आहे. खरं तर अध्यात्म म्हणजे काय याविषयी बोलताना स्वामी विवेकानंद म्हणतात की अध्यात्म म्हणजे स्वतःच्या अंतरंगाचा शोध घेणं म्हणजे अध्यात्म आहे. आणि हे अध्यात्म हा उपक्रम जे सकाळ राबवत आहे, खरं तर सकाळचे अनेक उपक्रम समाजहितासाठी असतात. त्यापैकीच आम्ही एक उपक्रम मध्यंतरी पाहिला होता, तो म्हणजे यांच्या माध्यमातून सकाळच्या तरुणांसाठी समाजासाठी काम करत होतं. ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं काम होतं. परंतु आज सकाळ जे अध्यात्माचा असणारा फॅमिली गाईड नावाचा उपक्रम राबवत आहे, निश्चितपणे ज्ञान, धर्म, कर्म, या दान या सर्वांच्या विषयी जे आपण आज या ठिकाणी मार्गदर्शन केलं. विशेषतः आपण आमच्या वारकऱ्यांना, टाळकऱ्यांना, माळकऱ्यांना एकत्रित आणणारा एकमेव सोहळा आमच्या आयुष्यातला आहे, तो म्हणजे आषाढी आणि कार्तिकेचा सोहळा. आणि आषाढी आणि कार्तिकेच्या सोहळ्याला आमचा लाखो टाळकरी, लाखो वारकरी, लाखो माळकरी, ज्ञानोबा, तुकोबा, संत जनाई, संत मुक्ताई, संत एकनाथ, संत सोपानदेव यांच्या असणारी पालखी स्वतःच्या खांद्यावरती घेऊन ज्ञानोबा तुकोबाच्या विचारांचा वसानी वारसा स्वतःच्या मस्तकावरती, स्वतःच्या हृदयामध्ये धारण करून आमचा लाखो टाळकरी, लाखो माळकरी माझ्या ज्ञानोबा तुकोबाच्या संतांच्या पदस्पर्शांपाशी असणाऱ्या पादुकांच्या चरणाशी नतमस्तक होतो. परंतु ही नतमस्तक होण्याची संधी आम्हाला या सकाळच्या माध्यमातून जर मुंबई या ठिकाणी भेटणार असेल तर या संपूर्ण पंचक्रोशीतील तमाम आमचा टाळकरी, माळकरी, वारकरी बहुसंख्येनं आपल्या या सकाळच्या मुंबई या ठिकाणी असणाऱ्या पादुका दर्शन सोहळ्यासाठी निश्चितपणे येईल, एवढाच या ठिकाणी आशावाद व्यक्त करतो. पुन्हा एकदा सकाळ व सकाळच्या माध्यमातून आलेले सर्व या ठिकाणी संयोजक, आयोजक, त्याचप्रमाणे आम्हाला या ठिकाणी ज्यांनी खऱ्या अर्थानं सर्वांना एकत्रित एका व्यासपीठावर आणण्याचं काम जे आमच्या आदरणीय भारती मॅडम यांनी केलं, त्यांचे सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि त्यांच्यासोबत आलेले या ठिकाणी लवाळे सर आहेत, या ठिकाणी असणारे प्रत्येक संयोजक, आयोजक यांना पुनश्च धन्यवाद देऊन तमाम मायबाप बंधू भगिनींच्या वतीनं आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण.